बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते मायबाप, पण बोला. हा बोला बोला. काही मी तुमचं आकड्याने केलं, बोलायचं. हा बरोबर आहे. जे मुळातच दुःखाचं आहे, एखादा काळा कुळकुळीत माणूस नदीवर देऊन 4 दिवस ब्रँडेड साबणाने धुतला, गोरा होतो का? नाही नाही होत नाही. साबणात तेवढी ताकद नाही. त्याचा जन्मच जर काळा आहे तर तो गोरा होणार. मग गोरा माणूस कोळशाने काळा केला, मग काळा होतो का? काळा तो, गोरा तो. मग जिथं गीता वर्णन करतीये, ऊर्ध्वमूलमदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदविद. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांद्या, आकाशात मूळ आहे. ते दुःखाचंच आहे, म्हणून त्या दुःखाचा वास आम्ही तुम्हाला सांगतोय. सासर म्हणजे जिथं पारतंत्र्य आहे, माहेर म्हणजे जिथं स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. अरे माझं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, बरोबर आहे का? हा. पारतंत्र्य म्हणजे सासर, स्वातंत्र्य म्हणजे माहेर. आता ज्या माहेराचं सुख सांगता येत नाही आणि ज्या सासरचं दुःख मांडता येत नाही अशी अवस्था आहे. मग एक सासूरवाशीण बाई एका नदीवर जाऊन धुणं धुते, हातानं घरचं तोंडानं गावचं, अशा पद्धतीनं धुणं चालू आहे तिचं. हातानं घरचं धुतीये पण तोंडानं गावचं धुतीये, घराचं धुतीये, धुणं धुतीये मायबाप. बरं का? मग एक मैत्रीण जावी, का ग एवढा आटापिटा चालू आहे तुझ्या जीवाचा? का ग एवढा आटापिटा? काय सांगू म्हणे, काय सांगू म्हणे, तुला काय सांगू? अगं सांगाल तेवढं कमी. ज्याच्या जीवावर आले त्योच धड नाही का? 40 दलिंदर मेले तेव्हा ही हलकट जन्माला आला. सगळं सहन केलं असतं, सगळं सासऱ्याचं बोलणं सहन केलं असतं, सासू नणंद जाऊ सगळं सांभाळलं असतं, फक्त हे धड पाहिजे होतं, हे धड. खरंय माऊली सांगतात, नवरा जर सावसाला असेल, नवरा जर चांगला असेल, नवऱ्याने जर धीर दिला तर बाई सगळं सासूरवास सहन करते. मला सासूनं किती बोलावं, सासऱ्यानं किती बोलावं, जावानं किती बोलावं, नंदीनं येऊन बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं, नको ग काळजी करू, मी आहे ना, बिनधास्तपणे सगळं सहन करते. असं माऊली म्हणतात, म्हणून मी तुम्हाला म्हणते माझ्या बाबा, असं माऊली म्हणतात. हे असं आहे. मग जिथं नवराचं धड नाही तिथं सासूरवास होणारच आहे. माझा नवराचं धड नाही का जिथं जीवावर मी आले, काय करू असं वाटतं. सासरा गावी गेलाय. आता सासरा कोण? सासरा म्हणजे दंभ. लक्षात घ्या, सासूरभाषण आपण सगळ्याच आहोत, आपण सगळ्याच पारतंत्र्यात आहेत सध्या. इथं लेडीज जेंट्स असं काही नाही, पारतंत्र्यात आहेत आपण सध्या. एक स्वातंत्र्य, एक पारतंत्र्य असतं. पुढे बसलेलं बाळ, ताट बस रे. संस्थेतलं इकडे बघा, माझ्याकडे बघा. हां, शाळेत जाता तुम्ही? शाळेत जाता? मोठ्याने बोला, जाता का रे? हो. किती वाजता भरतं शाळा? 12. आणि सुटते किती वाजता? 5. बरोबर. सरकारी शाळेत आहे का तुम्ही? टेन्शन नाही माझ्या बरोबर. आणि तुम्हीच हुशार होणार रे दादा. इंग्लिश मिडियमचं काही खरं नाही बरं. काही दिवसानं दादा मराठी शिक्षण राहणार नाही. 90% मराठी माणसांची पोरं आज इंग्लिश मिडियमला आहेत. हां, काय अवस्था आहे रे. आपल्याला आपलं पटत नाही का रे? तुमचं कसं झालंय माहिती आहे का मायबाप? टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर पायथ्याला आहे पण जनावर खपत नाही. अरे माझा देव तर केसही मागत नाही. काही फरक आहे का? उच्च नीच काही दिष्टे बाबा बघते दे कोणी या. अरे तुमचं इतकं अवघड झालं ना बाप. तुमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. इमानदारीने सांगू, तुळजापूरची आई भवानी काय, माहूरची रेणुका आई काय, महाराज कोल्हापूरची अंबाबाई काय, आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता काय, आणि तुमच्या गावातलं महातारी मातेचं मंदिर काय, सगळं सारखंच आहे, फक्त आपल्या मानण्यावरच. हे मानणं आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, ज्याला दारातलं कळलं नाही त्याला जगाच्या बाहेरचं काय कळणार आहे मायबाप? भाग्यवान आहे तुम्ही, आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. इतका सुंदर नामस्मरण सप्ताह इथे चालू आहे. आई भवानीचा जागर आहे, आई जगदंबेचा जागर आहे, जिथं 9 दिवस युद्ध करावं मायबाप. आता हे नवविधा भक्तींचं पण महात्म्य आहे. नवरात्र 2 अनुषंगाने बघितलं जातं. एक तर षडविकार काढण्यासाठी नवविधा भक्तींचं जिथं आम्ही स्मरण करावं तिला नवरात्र म्हणावं. सगळ्यात श्रेष्ठ व्रत हे नवरात्रीचं मानलं जात आहे. ताकद खूप आहे मायबाप. महिषासुराच्या मर्दनासाठी जर आई भवानीचा जागर करावा लागतोय, आणि जागर संप्रदायात जागरालाच महत्व आहे. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जागर कळतोय? जिथं तुकोबराय सुद्धा म्हणतात वयाच्या 22व्या वर्षी मला कळलं की परमार्थाशिवाय तथ्य नाही, तिथं मी जागरणाला आलो म्हणून सावध झालो. तो जागर आहे हा. स्त्री शक्तीचा जागर आहे हा. माई ही जी ताकद आहे ना, तुम्ही साधे समजत असाल मला माहित नाही, स्वतः कधी अंडरस्टिमेट करू नका, ग्राह्य धरू नका. खूप ताकद आहे माय आपल्यात. आपण इतके गोड आहेत, इतक्या गोड आहेत. आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहेत.
तेवढा एक भाग सोडून द्यायचा मायबाप बरं का. लय गोड आहेत आपण तशा. त्यात आपली चूक नाही माय. देवाने जन्माला घालतानाच पुरुषाला कंठ दिला, स्त्रियांना कंठ दिला. कंठ कंठ नरड्याच्या आतली गाठ. मला काही शब्द आठवला नाही दुसरा मायबाप. कंठ इथे गाठ असते, पुरुषाला इथे गाठ असते. असती नका चेक करू, असती रे दादा असती. एवढं काय चेक करताय? असती नसती काय चेक करताय माय? नसती. पुरुषाला असती, स्त्रियांना नसती. याचा अर्थ ते आतल्या गाठीचे. तेवढचं मायबाप तसं नाही मायबाप बरं का. असं उगाच मला गुतवत जाऊ नका मायबाप बरं का. याचा अर्थ त्यांचं पोटात राहतं, आपल्या पोटात राहत नाही. पण पटकन बोलून जातो, स्वभाव आहे तो स्त्रियांचा. हा पण माझी विनंती एकच आहे, धर्मशास्त्र फार गोड वर्णन करतं. ज्या बाईला मनातलं ओठापर्यंत येऊन राखवता आलं ना, आणि ज्या पुरुषाला कितीही संपत्ती आली तरी नीतिमत्ता राखता आली ना, त्या घरातला भगवंत आणि त्या घरातली लक्ष्मी कधीच दुरावत नाही, हे धर्मशास्त्र सांगतं. बघा नाही का, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. हे सगळं तुमच्या हातात आहे, काही अवघड नाहीये, फार सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी. फार ताकद आहे माय आपल्यात, खरंच ताकद आहे. ब्रह्म विष्णू महेश ज्याने जगाची उत्पत्ती केली तो बाप ब्रह्म पिता आहे. ज्याच्या आग्रहाखातर किंवा ज्यांच्या सामर्थ्यावर केली ते विष्णू, ज्यांच्यात ताकद आहे. कारण ब्रह्मानी जगाला घडवलं, पण ब्रह्माला घडवणारे विष्णू आहेत. आणि मग नंतर महेश, ज्यांच्यात विनाशाची ताकद आहे. या तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाहीये. या तिघांनी मिळून एक आदिशक्ती निर्माण केली, कारण त्यांना माहित आहे जिला जमणार आहे ती शक्ती आदिशक्तीच असू शकते, ती स्त्रीच असू शकते. स्त्री शक्ती जन्माला घालावी, आदिशक्ती जन्माला घावी, अवतार द्यावा. या तिघांच्या स्वरूपामधून एक शक्ती निर्माण व्हावी, जिचं नाव आई जगदंबा, आई भवानी. आणि त्या आई भवानीने महिषासुराचं मर्दन करावं आणि तुम्हा आम्हाला मोकळं करावं. ताकद लक्षात घ्या. एका वाक्यात सांगू, जे जगाच्या बापाला, जगाच्या तारत्याला, जगाच्या मारत्यालाही जमलं नाही, ते आदिशक्ती आई भवानी एका स्त्रीला जमलं. एवढी ताकद या नवरात्रात आहे. तिचे नवविधा भक्तीने स्मरण, चिंतन, श्रवण, कीर्तन या सगळ्या नवविधा भक्तीने आपण ते साधन एवढं साध्य करायचंय की ती आई भवानी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला सुख देऊन गेली पाहिजे. जी घटस्थापन आहे बघा, प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे. तुम्ही मानता न मानता मला माहित नाही, पण इथे संप्रदायामध्ये मूळ विज्ञानच आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. किती? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. घरातल्या मिक्सर करून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी म्हणजे वेद. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद या सगळ्या वेदांमधून. अरे आर्यभट्ट, शून्याचा शोध भारताचा, संगणकाचा शोध भारताचा. जे गुगलवर सगळं सर्च करता, गुगलचा CEO भारताचा. ते सगळं सोडा, पहिल्यांदा विमान कुणी उडवलं तर ते एका भारतीय, आणि तेही मराठी माणसाने. हे कायम हे डोक्यातनं काढताय तुम्ही. आपली ताकद आपण समजून घेत नाहीये. अरे गाव माझी, माती माझी, परंपरा माझी, संस्कृती माझी, ज्ञान माझं, त्याग माझा. माझ्या सुखासाठी माझ्या आईबापाने इथं माझ्यासाठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी आयुष्य खपवलं. जर माझ्या संतांनी मला अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचं आयुष्य खपवलं, तर या मातीत माझं साम्राज्य निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्याने जगलं पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दे रे, घे, दे. एवढं बोलती पाहिजे तेवढं घे. आली बाई आमच्या गावात, दे घे, काही तुला घे, दे. दान करताय भिकाऱ्याला. अरे वाजू वाटली तर प्रेमानं वाजवा, आणि काय काय तर धटकुले वाजवितच नाही. त्यांना माझी जिरवायची. हा ना बाबा, ती कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बमलत होती, पट्ट्यानं टाळी वाजवलीच नाही. ॲटिट्यूड. अरे कशाचा? अरे दाद्या, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. किती? ठेऊरकर, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. 7 कोटी घरं सोन्याची. धोंड्याचा महिना सोन्याची. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय, लाडाचा जावई गेलाय सासरी. अरे कवर. अरे अधिक गेला, श्रावण गेला, भाद्रपद आला रे. अरे अर्ध्या तोळ्यावर एवढं कौतुक करतो दाद्या. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटलची आहे. तुलसी रामायण आहे. एका घराची चौकट रावणाची 22.5 क्विंटलची, गुणवले 7 कोटी. एवढा श्रीमंत होता तरी रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही. 2 BHK आपला. कशाचा एवढा महाज आहे?
संगती कवडी नेली नाही नाही, संगती कवडी नेली नाही का म्हणे ज्याची संपदा आहे संगती कवडी गेली नाही नाही, संगती कवडी गेली नाही रावणापेक्षा हुशार मंदोदरी आहे. स्त्री शक्ती आहे का बरं का. रावणापेक्षा हुशार मंदोदरी आहे. सुंदर सीतेपेक्षा मंदोदरी आहे. फक्त कसं आहे, ज्याच्या नावानं खायचं त्याच्याच बायकोला नावं नसतेच ठेवायची. त्याच्याच नावानं खायचं आणि त्याच्याच बायकोला म्हणायचं एवढी गुणाची नाही, असं नसतं मायबाप बरं का. त्याच नावानं खायचं मायबाप. आता राम राम म्हणता काय आयुष्य चाललंय. लोक म्हणतात देवाचं नाम काय देतं. अहो लोक आहे तुही महाराज, विनंती माझी कधी कधी नवल आहे. अहो मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने काय हे 4 दिन बाकी हे बेकार दिन मस्त लाईफ जगायची, स्टायलिश राहायचं, मेंटेन राहायचं. फेटा मानती कमर मानती निठल म्हणा निठल म्हणा. आणि रावणाचं एवढं होतं काय करायचं ग तुला. अगं जग ना बाई. आम्ही काही जगत नाही का दादा. काय वाटतं काय देतं काय देवाचं नाव. तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणले ताई तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं नाही हो. गाढवाचं कुठं घोडं होत असतं का. थेऊरचे मायबाप गाढवाचं कुठं घोडं होत असतं का. नाही म्हणू नका पुढं बघा. कळलं त्यालाच कळलं. अरे गाढवच आहे आम्ही. गात्यानेच घोडे झालो मायबाप. काय ताकद माझ्या गाथ्यामध्ये, काय ताकद तुकोबरांच्या एका एका अभंगामध्ये. अनगड शहा नावाचा एक फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरांचा अपमान करून त्यांच्या घराकडे निघत असताना मध्येच एक नदी लागली आणि त्या नदीमध्ये आंघोळ करताना एक फकीर आला. फकीर म्हणजे भीक मागतो तो फकीर नाही, ज्याला जगाची फिकीर नाही तो झाला फकीर. तो संत स्वरूप आहे. तो अनगड शहा नावाचा फकीर आला आणि रामेश्वर शास्त्रीकडे दान मागितलं. रामेश्वर शास्त्री म्हणले असं भिकाऱ्यासारखं जगावं लागतं ज्ञान नसेल तर. कारण रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा फार अहंकार. कारण 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. आता हे बोलायचं सोपं आहे, करायचं 40 वेळा हरिपाठ पाठ केला तरी हरिपाठ म्हणताना आपण म्हणतो तू पुढं म्हण मी माग म्हणतो पुढं माझं गुत्तय. आपण त्यातली माणसं आहेत का. मग आपल्याला पुढं एकतर मोबाईल धरावा लागतो नाहीतर मग पुस्तक धरावं लागतं. कारण आपलं नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी नामसंकीर्तन साधन पैसोपै यात एकदा तरी गोंधळ उडतोच. आपलं जरा अवघड आहे. आपण फक्त शास्त्री सांगायचे, आपली तेवढी लायकी नाही. मग हे सोपं नाही. पाठ आहे, मुख पाठ आहे. मुखदगत असणार रामेश्वर शास्त्री. ज्ञानाचा गर्व आहे त्यामुळे ज्ञानाची किंमत त्यांच्या माझ्या पद्धतीने त्यांच्यासाठी कवडी मात्र आहे. कारण ज्याला अहंकार आहे त्याला ज्ञान कधीच मिळू नये. ज्याच्याकडे भक्ती आहे त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे आणि ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे भक्तीशिवाय तो अपूर्ण आहे. माझे शब्द लक्षात घ्या फक्त. भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे, भक्तीसहित ज्ञान अपूर्ण असेल तरी तो परिपूर्ण आहे. कारण जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड होते त्यावेळेस कळतं की ज्याच्यामुळं चाललंय तो आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. मग ज्ञानियांचं ज्ञानी ज्ञानोबा राय म्हणतात मी कोण आहे. लोपले ज्ञानच की हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती सात संत म्हणो विधला माझा. मी आहे का नाही. अवतार पांडुरंग आपुल्या संसाठी करोनी हे परिपूर्ण ज्ञानाची पावती आहे. जिथे चालते ज्ञानाचे प्रतिबिंब ओतप्रोत ज्ञान ते ज्ञानोबा राय भगवंता
ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 हे ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा ज्ञानाचा आम्ही विचारलं ज्ञानोबाऱ्यांना, ज्ञान तुमचं आहे का? ज्ञानोबाराय म्हणलं इथंच चुकताय तुम्ही, ते माझं नाहीये. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. देणाऱ्याची जाण आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे. हे मिळालंय बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. हे लक्षात घ्या. आमचं काय होतंय, आम्हाला वाटतंय हे माझं आहे, इथे चुकतंय. हा जो दंभ आहे, विषयाकडे आलात, माझं आहे हा काय आहे? दंभ आहे. दंभ म्हणजे असत्य किंवा कल्पना. दंभ म्हणजे असत्य किंवा कल्पना, जिथं मला जाणीवच नाहीये की मी काय आहे किंवा कोणामुळे आहे, हा दंभ आहे. हा सासरा मला फार त्रास देतोय. हा जो असत्य सासरा आहे ना, हे ज्ञान असूनही मला त्रास देतोय, अज्ञानाची भावना करून देतोय. कारण हा दंभ मला नाही त्या सुखात आणि नाही त्या दुःखात बुडवतोय. दंभ म्हणजे एका बंगल्याला आग लागली, लक्ष द्या मायबाप, बंगल्याला आग लागली, बरं मायबाप माझ्या लागली पण तुम्ही आनंदी व्हा मायबाप, बरं काय, हा माझ्या लागली, बरं माझ्या लागू द्या. बंगल्याला आग लागली आणि बंगल्याला आग लागल्यानंतर बंगल्याचा मालक मोठे मोठे रडायला लागला. अरे कोणतरी विचवा रे, काहीतरी करा रे, माझ्या आयुष्याची पुंजी जळती रे, मी आयुष्य खर्च केला रे, त्याच्यामध्ये लय माझा भारी बंगला आहे रे, लय बंगला भारी रे, जळतोय रे. त्याचं पोरग मात्र शांत उभा आहे. बाप म्हणला काय अवलाद जन्माला घातली, खरंय म्हणा, झळ नाही त्याला, काय त्रास व्हायचा त्याला. अरे मी लोकांची बांध उकरू उकरू बंगला बांधला र, लोकांची बांध उकरू उकरू, काहीतरी झळ होती का तुला? अरे कमीत कमी कडू तुझी लेकर बाळा सुखान राहणार आहेत म्हणून तरी जेव. ते म्हणला बाबा लय झाला आटापिटा, लय नाचू नका, मी परवाच बंगला इंदलाय, तुम्ही गप बसा. त्यानं परवाच बंगला इकला होता. आता बापही गार झाला. आता बापही म्हणलं जळू दे, मग कुठून जळतोय बघू, काय प्रॉब्लेम नाही, जळू दे जळू दे, बघू आपण, जळू दे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, बंगला तोच आहे, आग तीच आहे, माणसं तीच आहेत, बदलली काय? कल्पना. माझा आहे, माझा नाही आहे. माझा आहे हाच दंभ आहे, माझा नाही हेच सत्य आहे. तेवढ्यात पोराचा फोन वाजला, पोराने फोन उचलला, पोरगा रडायला लागला. बाप म्हणला तू का रडतोय? ती म्हणला तिकाला व्यापारी म्हणला तुमचा बंगला आता मला न ग. आता काय करता, बंगला तोच आहे, आगही तीच आहे, माणसंही तीच आहे, बदलतीये ती कल्पना आहे. कळताय का? मग जिथे असत्य दुःख देत आहे आणि सत्य सुखावत आहे, लक्षात घ्या. दंभ त्रास देतोय आणि नामचिंतन सुखावत आहे. कारण सत्य, नामाशिवाय सत्य कुणी नाही आणि भगवंताशिवाय आपलं कुणी, हे कायम लक्षात ठेवा. एकमेव सत्य काय असेल तर भगवत नाम आहे, बाकी काहीच नाही. या विषयाकडे मग काय माबाप, हा दंभ नावा शास्त्रात त्रास देतोय. जिथे रामेश्वर शास्त्रीलाही त्या दंभानेच त्रास झालाय की मी फार ज्ञानी आहे. विषयात आहात, मी फार ज्ञानी आहे. फकीर म्हणला तू ज्ञानी असना, चल तू या पाण्याच्या बाहेर येऊन दाखव, मी तुला ज्ञानी समजतो. रामेश्वर शास्त्री जसे पाण्याच्या बाहेर यावे त्यांच्या अंगाचा दाह चालू व्हावा. दाह कळतोय? दाह, जशी काही अंगाला आग लागली आहे असा त्रास व्हावा. ताप आल्यावर बघा अंगाचा दाह होतो, तसा दाह व्हायचा. इतका दाह बेकार आहे, जसं एखादा माणूस पेटवावा आणि त्याला त्रास व्हावा तसा त्रास रामेश्वर शास्त्रीला होतोय. अनगड शहा म्हणले ज्ञानाने विझवून टाकवतो दाह, नाही विजत आहे. पाण्यात गेली की आग शांत, पाण्यातून बाहेर आली की आग चालू. तो शेजारचा माणूस म्हणला तुम्हाला जर हा दाह थांबवायचा असेल तर पर्याय एकच आहे, तुकोबरायांचं चरण.
ज्या शास्त्रींनी तुकोबारांचा अपमान करावा ते शास्त्री भंडारी डोंगरावर तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवतात. एक अभंग फक्त, काही नाही, फक्त एकच अभंगाचं चरण आहे, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. एका शब्दावर रामेश्वर शास्त्रीचा दाह थांबावा. आणि मग रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकोबरा तुम्ही साधे सुद्धा नाही आहेत, तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पण आता अनगड शहाला प्रश्न पडला, असा कोण तपस्वी आहे ज्यानं माझा दाह थांबवला? अनगड शहाला प्रश्न पडला ना, असा कोण ज्ञानी आहे, असा कोण तपस्वी ज्याने माझा दाह थांबवला? अनगड शहा तुकोबारांना भेटतायत. तुकोबारांचे अभंग ऐकून अनगड शहाला सामर्थ्य कळावं तुकोबारांचं. आणि अनगड शहानी तेव्हा तुकोबारांवर एक दोहा लिहावा. तो दोहा असा होता, तुका तुकासे तुकाराम. अनगड शहा लिहितात, तुका तुकासे तुकाराम. तुकाराम आणि राम आणि तुका यात काही फरक? तुकोबारांपासून राम आहे, अहो नीट बोला, रामापासून तुकोबार आहे, दोन्ही सारखंच आहे. हे माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर दुभामा परस्परे एका नामाचीच अंतरे. मग तुमच्यात आमच्यात फरक काय? काही नाही आहे, ते फक्त असत्य सत्य एवढंच आहे की माझ्यामुळं तुम्ही, तुमच्यामुळं मी. कळतंय? जिथे मला वाटतंय की माझ्यामुळं मी, तिथं माझा सासरा मला त्रास देतोय. जिथं मला जाणीव आहे की तुझ्यामुळं मी, तिथं मी सत्यात आहे, बाकी सगळा दंभ आहे. हा, मग त्यावेळेस ज्ञानोबा वर्णन करतात, हे सत्य आहे की आपुल्या संसाठी करोनी ठेला. मी तुझ्या जवळ आलो आणि मी काय झालो? देव पहावया, देव पाहावया गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो. देव पहावया जायचंय पुढे आपल्याला, गेलो तेथे, इथंच देव झालो तर पुढचं जरा अवघड होईल मला. देव हो नीट ठेलो. मग ताकद लक्षात घ्या. अनगड शहा सांगतात, आम्ही विचारलं, अहो असं कसं म्हणता, रामात आणि तुकारामात फरक नाही म्हणता? अहो रामाने काय सेतू बांधला, अहो राम नामाची दगड तरली. त्यावेळेस अनगड शहा सांगतात, तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम, एक का से तू भंग हुआ, एक का से तू अभंग. ताकद लक्षात येते. जिथं रामाचा सेतू भंग झाला, तुकारामांचा 4,500 पायऱ्यांचा सेतू आजही आमच्या सारख्या खटनट माणसाला तारतो. आणि लोक म्हणतात देवाचं नाम काय देत. आले का विषयाकडे? दोन्ही अनुषंग लागले. माझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आणि अभंगाच्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं. कळतंय ना? जाऊ द्या, माझ्या सुखासाठी तरी होय म्हणा. आता काय करता माझ्या बापर का, बळच म्हणा, पण म्हणा आता होय मनात काय दंभ धर्मात आहे ना. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ. माऊली म्हणतात, हे जे तुम्ही तपश्चर्या, अभंग नीट लक्षात घ्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. या अभंगाचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. याचा अर्थ असा आहे, माझ्या भगवंताच्या दारात एवढं सामर्थ्य आहे, अरे तुम्ही 4ही मुक्त्या साधायची गरज नाही, फक्त क्षणभर देवाच्या दारात थांबा, एवढी ताकद माझ्या भगवंताला. ही ताकद आहे. मुक्त्या साधणारा परमार्थ आमचा नाही, आमच्यासाठी मुकी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष हरिपाटा इतकं किचकट काही नाही. आता याचाच अनुषंग अजून लावायचा म्हणला तर द्वैताची झाडणी गुरुविन तया कैचे कीर्तन. द्वैत म्हणजे असत्य, असत्य जगणाऱ्या माणसाला, बिनबुडाच्या माणसाला गुरुविन ज्ञान. हे मी माझ्या शब्दात सांगितलं बरं का. बिनबुडाच्या झाडाला, बिनबुडाच्या माणसाला तुकोबारांच्या भाषेत तुका म्हणे येते पाहिजे जातीची. हा, मग अशा माणसाला कितीही कीर्तन त्यानं लोकांना सांगितली काय आणि लोकांनी त्याची ऐकली काय फायदा? म्हणजे जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्ती काही अहिक. जगणं, अहो ज्याला जगणंच कुणामुळे आहे याची जाणीव नाही, तुम्ही त्याला मोक्षाच्या पापपतनाच्या गोष्टी विचारताय, तुम्ही चुकताय, तुमचा गुरु चुकीचा आहे. शहाणा तो धनी, शिकवणारा धनी. ज्याला मानताय तोही शहाणा पाहिजे आणि ज्याच्यामुळे त्याला मानताय तोही शहाणा पाहिजे.
विषयाकडे आलात. आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. साले आपण भामट्यांवर विश्वास ठेवतो पण संतांवर नाही. चमत्कारावर आहे पण कृपेवर. ज्ञानोबरायांची भिंत चालवली गेली, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, तुकोबरायांचा गाथा तरला, जणीत जातं जगाच्या मालकाने ओढलं, नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं, चोखोबरायांची गुरं राखली. अहो सखूबाईसाठी सखूबाई झाला, मुक्ताईसाठी सुद्धा आला. ही ताकद, याला चमत्कार म्हणायचं नाही, हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं.